सर्व संघांना विनंती असेल की आपण कुठेतरी ज्या पद्धतीने सकाळी सामने उशिरा सुरू झाले त्याच पद्धतीने आयोजन कमिटीला कुठेतरी सहकार्य करायचं आहे. अखेर चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये उशीर होऊन सुद्धा प्रत्येक सामने 5 षटकांचे खेळवले गेले. त्याच पद्धतीने पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोशनजी भगत असतील आणि प्रवीणजी पाटील सज्ज झालेत. कोलेगाव संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. मात्र गावदेवी आपटी संघाला मात्र फलंदाजी करावी लागेल. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहायला गेलं तर फलंदाजीसाठी ही विकेट फारशी चांगली मानली जाते. त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी संघाला 70+ 5 षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील आणि त्याच पद्धतीने सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. तसेच फलेगाव संघाला विनंती असेल की आपण तोरी क्षेत्ररक्षण लावायचं अगोदरच फारसा उशीर झालाय आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी सहकार्य करायचं आहे. फलेगाव संघ गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिला गोलंदाज अर्थात आज आपण छोट्याला पाहतोय आणि फलंदाजी मार्गवरती मनीष आणि जनार्दन. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी पालकाचा मिडल ऑफ द बॅट चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडूला फेकून दिलाय. डिस्पेरल्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. ज्या पद्धतीने चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला त्याच पद्धतीने कुठेतरी पाठ जोरात फिरवली गेल्याने सीमा रेषेबाहेर चेंडू होते. 6 धावा संघाचा श्रीगडच्या नक्कीच 6 धावेने ओपन केलाय गावदेवी संघाने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ताकदीचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. फायनल क्षेत्राला क्लिअर करत चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावेसाठी ब्रँडेड चौकार. ही अंकामध्ये जाऊन धावसंख्या पोहोचली आहे. मोहिली बरोबर आपटी या संघाची पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. स्टेट डाईलचा फटका सीमा रेषा बाहेर. 6 धावेसाठी षटकार. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनीषला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. छोट्याचा मात्र भरपूर समाचार घेण्यात जरूर प्राप्त फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपटी संघाचा विचार केला तर एका गावामध्ये अनेक टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक संघामध्ये चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. मागील नक्कीच बल्ल्यानी चषक आपण जर पाहिला त्या चषकामध्ये सुद्धा आपटी गावाचा संघ अखेरच्या षटकापर्यंत चांगले झुंज त्याला पाहिलाय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू अगदी पाहायला गेला तर मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे परंतु डबल माइंड कुठेतरी फलंदाजाचा पाहतो. त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडूची होते सांगता चांगली कामगिरी करावी लागेल फलेगाव संघाला. नक्कीच अलीकडे अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच फलेगाव संघ मात्र अर्जुन फार चांगला खेळताना आपण पाहिलाय परंतु ओव्हरऑल क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीने पदार्पण करावं लागेल. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता त्याला फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावेसाठी
वेग वेग ब्लास्ट षटकार. काही फलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या चारही बाजूने फटके मात्र सजवले जातात मनीषच्या माध्यमातून. कारण का मनीष ज्या पद्धतीने त्याची शैली पाहता कुठेतरी ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आलाय की काय, अनेक प्रश्नचिन्ह नक्कीच मनामध्ये निर्माण झाले असतील फलेगाव संघाच्या. कारण का फलेगाव संघाची गोलंदाजी पाहता पहिला प्रमुख गोलंदाज छोट्या त्याच्यावरती जो हल्ला चढवलाय त्याचा अनुषंगाने उर्वरित गोलंदाज कुठेतरी नक्कीच दबाव प्रेशरमध्ये राहतील. पुन्हा एकदा अडवटने खेळण्याचा प्रयत्न, काही क्षेत्र निवडलाय लॉंगऑन क्षेत्रातून क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल तर मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. पहिला षटक समाप्त करू झाला. एका षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. एकटा मनीषने मात्र पहिल्या षटकामध्ये 24 धावा जरूर केल्या. अजूनही 4 षटक मात्र शिल्लक असतील. अशाच प्रकारे जर धावा येत राहिल्या तर नक्कीच आपटी संघ 100 गाठेल की काय हे पाहण्यासाठी योग्य असेल. दुसरा गोलंदाज कोणता वापरला जाईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण का पहिला प्रमुख गोलंदाज नेहमी आपण पाहत असतो तो संघाचा प्रमुख गोलंदाज त्याला पॉवर प्ले मध्ये नेहमीच कर्णधार गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज करत असतो. आणि ज्यावेळी प्रमुख गोलंदाजावरती फलंदाज हल्ला करतात त्याच वेळी मात्र उर्वरितचे गोलंदाज असतात ते नक्कीच मात्र आपल्याला घाबरलेल्या दिशेने पाहत असतात. त्याच पद्धतीने नवीन गोलंदाज आपण पाहतोय फळेगाव संघाचा एक नौका गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. मनीष आणि जनार्दनची ही पेर आपण पाहतोय. गौदेवी आपली संघाचे सलामीचे सलामी वीर तरी आपल्या गावाचं नाव आणि आपल्या गावाची जी नेहमीच डंका वाजवतात त्याच पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धाव संख्येचा डोंगर असताना पाहिलाय. सुद्धा जर विचार केला फळेगाव संघाचा तर नक्कीच विकेट किपर जरूर 24 धावा आला तरी पण आपल्या संघाला मोटिवेट करताना पाहतो. कारण त्यांना माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. एखादी ओव्हर जर चांगली फेकली गेली तर कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा डायरेक्टची संधीचं सोनं करेल का, परंतु सहजरित्या पायपिंग क्रीज मध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पोहोचला गेला आणि त्याच्या अनुषंगाने मात्र मिळालेली एक धाव. पुन्हा एकदा क्लिप ठेवण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. एक झेल जरूर आपल्या संघासाठी धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. छोट्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय फलेगाव संघाच्या माध्यमातून. मनीषला मात्र कुठेतरी शांत ठेवावे लागेल. ज्या पद्धतीने मनीषने आतापर्यंत फलंदाजी केली आहे धावसंख्या स्थिर 26 सेकंदावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलाय. ज्या ज्या वेळी आपण ऑफसाईडला चेंडू टाकता शॉर्ट ऑफ चेंडू हाताळता तेव्हा मात्र फलंदाज बॅकफुटला जाऊन पंच करत असतो आणि त्याच पंचचा फायदा कुठेतरी आणि गौदी आपटी या संघाला प्राप्त होतो आणि त्याच संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे चालली. अर्थातच 30 आकड्यावरती. दुसरं षटक मार्ग असताना दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गोलंदाज संदेशने, परंतु खराब चेंडूवरती प्रहार जरूर पाहायला मिळतोय. अचूक लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग चेंडू फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचताय. सुरेख झेल, फलंदाज फेल, बॅक टू डगआउट. जबरदस्त जणू बाजार त्याच्यानंतर
आर्यनला पण पाहतोय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि सहजरित्या मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय फलेगाव संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संदेशने मात्र जरूर आपल्या संघासाठी कमबॅक केलाय. कारण का मी मगाशीच म्हटलं की विकेट किपर ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्यानंतर आपल्या संघाला मोटिवेट करत होता. कारण का 5 षटकांचा सामना आहे. जेव्हा आपण बिग ओव्हर अर्थातच लॉंग ओव्हरच्या मॅचेस खेळत असतो त्यावेळी एखादा षटक जरी अर्जुन ना कमी धावांचा जर गोलंदाजीने हाताळला तरी पण ज्या धावा ज्या गेलेल्या असतात त्या मात्र कव्हर होत असतात. आणि त्याच पद्धतीने कुठेतरी स्ट्रॅटजी आपल्याला फळेगाव संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण जरूर 24 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. अशा पद्धतीने 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते एक गावदेवी आपटी संघाची 32 धावांवरती. एक विकेट जरूर प्राप्त झाली. जनार्दन 5 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आर्यन मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती नाबाद खेळताना पाहतोय. मनीषला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. कारण का आतापर्यंत मनीषने 3 षटकार आणि 1 चौकार त्या बॅटमधून आले. 16.00च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 32 धावा जोडल्या गेलेत. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल खुशालला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहायला गेली तर पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत आणि त्या अनुषंगाने 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात करताना पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन 38 सर्कलमध्ये आपण पाहतोय. तसेच लॉंग ऑन, लॉंग ऑफ जरूर बाहेर पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुद्धा एक प्लेअर ठेवला गेलाय. एक चांगलं कंटेस्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो फळेगाव संघाच्या माध्यमातून. काही संघ जे असे असतात जरूर नौके असले तरी पण त्यांचा प्रयत्न मात्र खूप मोठा असतो आणि त्या प्रयत्नांना सामोरं जाताना अनेक अडचणी जरी आल्या तरी मात करून जो संघ उभा राहतो तोच खरा यशस्वी ठरत असतो. आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करत असताना फळेगाव संघाला पाहतोय. पुन्हा एकदा आउट ऑफ दी लेग स्टंप चेंडू रिलीज केला. त्यानंतर पंचांनी पाहायला गेलं तर रोशनजी भगत आहेत त्यांच्या माध्यमातून वाईड घोषित केलाय. धावसंख्या स्थिर, नक्की धावसंख्या स्लोवर गतीने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा खर्च केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या माध्यमातून होत आहे चुका, परंतु बॅकअप तेवढाच चांगला पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने निर्धाव चेंडूची होईल सांगता गल्ली रिझर्व मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक नक्कीच कमबॅक करण्यासाठी नेहमीच आपण फळेगाव संघ जाणतोय, परंतु तेवढ्या ताकदीचा संघ आपली संघ समोर असताना पुन्हा एकदा कही पे निघावर कही पे निशाणा लावण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. मी मगाशीच म्हटलं की लॉंग ऑन, लॉंग लेग आणि जर पाहायला गेला तर डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं आणि त्यांना क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डबटने खेळण्याचा प्रयत्न जागेवरून जरूर केलाय, तो ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा लेग मध्ये. त्याच दिशेने मात्र मिळालेली एकच धाव, एका धावाने धावसंख्येवर पोहोचली आहे 34 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना कुशाल मात्र अचूक लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. कधी चेंडू बाहेर निघणार फेकतोय तर कधी आतमध्ये चेंडू घेण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज 19 नंबरची जर्सी त्याच्या आपण पाठीवरती पाहतोय. गावाचं नाव जरूर मोठं करण्यासाठी मैदानात सज्ज झाला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट सुद्धा लागतो, परंतु पंचांचा इशारा बाद असणार आहेत काही शंका नाहीये. महेश नवीन बॅटर पाहतोय. ऑर्कर डिलिव्हरी परफेक्ट, स्टेट डायचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. काय अफलातून फलंदाज क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मगाशी सुद्धा ह्याच क्षेत्ररक्षणाने षटकार अडवला आणि त्याच पद्धतीने याही चेंडूवरती एक चौकार अडवला गेलाय. आपल्या संघासाठी पाहायला गेला तर 9 धावा या क्षेत्ररक्षणाने जरूर वाचवल्या गेल्या. चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ जेव्हा भेटते तेव्हाच मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो आणि त्याच पद्धतीचं उदाहरण
मैदानाच्या आतमध्ये आपण फळेगाव संघाच्या माध्यमातून पाहत असताना धावसंख्या 36 अंकावरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी स्टेट डायचा फटका. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनखरपाडा विपक्ष मोस. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अनखरपाडा विपक्ष मोस दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर असेल की टॉस केला जाईल. पुन्हा एकदा अगदी सुरेख वेगवान गतीचा चेंडू. नक्कीच वनबॉम्ब सीमारेषा पार हा येईल चौकार. महेशच्या बॅटमधून सुद्धा जरूर इनॅट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळायला उतरला आणि त्याच पद्धतीने एक चांगला चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहतोय. चौथा षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती जरूर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आदेशच्या माध्यमातून. कुशालने मात्र मागच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. कुशाल असेल संदेश असेल दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून 8 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. वन बॉम्ब सीमारेषा पार चौकार. काही घडतं मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला गेलं तर गोलंदाज वारंवार ओव्हरपिच चेंडू फेकतो आणि त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना पाहायला गेलं तर नक्कीच व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण लावण्याची आवश्यकता असेल, परंतु कुठेतरी खराब स्थिती पाहायला मिळते फळेगाव संघाची. जरूर मागील 2 षटकामध्ये धावा कमी खर्च केला, परंतु या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 चौकार ही हॅट्रिक चान्स ऑफ अपटिक संघाला. पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट डायरेक्टची संधी आहे. बॅकअप सुद्धा चांगलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही अर्थातच फळेगाव संघाच्या माध्यमातून. त्याच अनुषंगाने धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 49 आकड्यावरती. चौथा षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते 49. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आपण पाहायला गेलं तर आदेशच्या संदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅकअप हँड चेंडूला फेकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सीमारेषा लगत तत्पर मिळालेली एकच धाव. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवण्याची संधी असताना तर खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावा. ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता कशा प्रकारे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना मात्र जरूर अपयश पाहायला मिळतात. धावसंख्या वेगाने फ्लाय होताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकात चौथ्या षटकातील गोलंदाज संदेशच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होता परंतु चुका. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण मात्र फलंदाज संघाच्या माध्यमातून कुठेतरी खराब पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जरूर चांगली गोलंदाजी केली संदेशने आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 56 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 14.00च्या सरासरीने धावसंख्या जोडली गेली आहे. ही गावदेवी आपल्या संघाच्या माध्यमातून अजूनही शेवटचं षटक शिल्लक असेल. कालच्या सत्रापासून पाहायला गेलं तर प्रत्येक संघ चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कुठेतरी बॅक साईडला ची जी झोन आहे त्या दिशेने मात्र जास्त खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. काही रिस्ट्रिक्शन आहेत त्या रिस्ट्रिक्शनचा प्रत्येक संघाला सेम रूल्स फॉलो करावे लागतील. हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले. विशालला आपण पाहतोय. वाईट चेंडू. मनीषने आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने फलंदाजी करतोय. जरूर सलामीला आला त्यानंतर स्वतःकडे एक विश्वास दाखवला आणि त्याच पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय मनीष. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे. नक्कीच पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केलाय. रोशन असतील संख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल ऑरलेनचा चेंडू दिशा दिली आहे. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. डाऊन द बॉल फॉलो थ्रो मध्ये क्षेत्रक गोलंदाज मात्र पकडतोय झेल. फलंदाज फाईल बॅक टू डगआउट. नाहीतर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. फेकून दिलाय सीमा रेषा बार. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच परागने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल ऑरलेनचा चेंडू होता. काय घडतं मैदानात डायरेक्ट हिटची संधी आहे. नक्कीच बॅट कट लागली असावी का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झालाय. नक्कीच बॅट कट. एक धाव जरूर धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या आकड्यावरती. शेवटचे मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 71 या आकड्यावरती. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. अखिल दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु गल्ली क्षेत्रामध्ये सुरेख झेल पकडला जातोय. फलंदाज होईल फेल बॅक टू डगआउट.
टॉस केला जाईल मोस विपक्ष अनकरपाडा. मोस संघाचा कर्णधार उपस्थित झाला. अनकरपाडा संघाला विनंती असेल की आपण कर्णधार पाठवायचा. अनकरपाडा लगेच टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोस विपक्ष अनकरपाडा. एकदा कुठेतरी जेतूच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. चेंडू येत असतानाच मात्र कुठेतरी चेंडूच्या पुढे गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र सीमारेषा पार जातो चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो फलेगाव संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये कुठेतरी धावांवरती जी प्रकारची चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या. विशालने मात्र 18 धावा खर्च केल्या. त्याच्या जोरावरती 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 75 आकडे होते. 76 धावांचा पाठलाग करावा लागेल फलेगाव संघाला.
दरम्यान टॉस केला जातोय. मोसबी पक्ष अनखरपाडा दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. पहिल्या चेंडूवरती चेंडूचे होते सांगता ज्या पद्धतीने मनीषने फलंदाजी केली आहे पद्धतीने मनीष मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. यॉर्कर जेलची संधी आहे. 38 सर्कलच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले तत्पर दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. दोन धावा 70 धावांचा पाठलाग करायचा प्रति षटका मागे 15.20च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल आणि त्या पद्धतीने प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करून उर्वरित षटकामध्ये कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट फारसं कमी करावं लागेल. गती मात्र रनांची वाढवावी लागेल. अचूक टप्पा लाईन आणले भन्नाट वेग मात्र मनीषकडे आपल्याला पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. मनीषचा विचार केला तर मनीषने चांगली फलंदाजी केली. एवढ्या ताकदीची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू पाहायला मिळतोय. अगोपाठचे दोन चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. चांगली गोलंदाजी ऍक्शन जर पाहायला गेलं तर खूपसा अनुभव असला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी कशी असावी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देताना पाहतोय मनीष. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती. एकदा यॉर्कर डिलीवरती बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं. डायरेक्ट इथे संधी निर्माण होईल का परंतु कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता धाव चेंडूची होते सांगता. 5 चेंडू आतापर्यंत फेकले. लागोपाठचे 3 चेंडू मात्र डॉट फेकण्यामध्ये यश संपादन केले. अर्थातच मनीष या गोलंदाजाने फार सारा अनुभव मनीषकडे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 2 आकड्यावरती. पुन्हा एकदा कुठेतरी जास्तीत जास्त वाईट बाहेरच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच अनुषंगाने पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अजूनपर्यंत या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा फुलरली तशी होता रनआउटची संधी निर्माण झाली. डायरेक्ट हिट सुद्धा फेकलाय. बॅकअप चांगलं आणि तेवढ्याच ऑपिंग क्रीज मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. तत्पर मिळालेली एकच धाव. एका धावाने मात्र संघाची एक बॅड सुरुवात पाहायला मिळते. अर्थातच फलेगाव संघाची 4 आकड्यावरती. पहिल्या षटक मार्गस्थ असताना 4 धावा जरूर जोडल्या गेल्यात. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि 4 षटकांमध्ये 72 धावांची मात्र आवश्यकता असेल. 24 चेंडू 72 धावा. प्रति षटकामागे 18 धावा जोडाव्या लागतील. कारण का पहिल्या पॉवर प्ले मध्ये जेव्हा धावा येत नसतात तेव्हा मात्र रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी उंचावत असतो आणि त्याच अनुषंगाने पहिल्या षटकावर जर विचार केला तर 15.00च्या सरासरी धावसंख्या जोडायची होती. परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी राहिल्या आणि त्याच अनुषंगाने 18.00च्या सरासरीने येणाऱ्या षटकामध्ये संघाला जिंकायचं असेल तर फलेगाव संघाला जोडाव्या लागतील. परंतु आपटी संघाची शैली पाहता आणि क्षेत्ररक्षण पाहता संघ म्हणून नक्कीच फिट संघ म्हणून जरूर पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यनला पाहतोय. पाहायला मिळतो. 9 चेंडू जरूर फेकला गेला.
एकदा फुल ऑर्लिनचा चेंडू फेकलाय. चेंडू पाहायला मिळतोय पॉपिंग क्रीज मध्ये जरूर चेंडूला रिलीज केलं त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. 76 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय कोलेगाव संघाला अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा खराब चेंडू पंचांचा इशारा नो चेंडू घोषित केलाय. वार दोन भीमर या गोलंदाजाने फेकलेत आणि त्याच अनुषंगाने मात्र हा गोलंदाज या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. त्याच कुठल्या तरी गोलंदाजाला उर्वरित चेंडू फेकण्यासाठी यूज करावा लागेल. नक्कीच कर्णधार मात्र मनीष चांगला गोलंदाज यूज करतात काही शंका नाहीये. परंतु फळेंगाव संघाला ज्यावेळी संधी भेटलेत फ्री हिटची संधी भेटलेत त्यावेळी मात्र चौकार षटकार मारावे लागतील. धावसंख्या पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. नक्कीच मॉस संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं अणकरपाडा संघाला. त्याचा पराकला पण पाहतोय पुन्हा एकदा. ते सांगता पुन्हा एकदा ऍक्शन खूप सुरेख शॉर्ट टॉप लेनचा चेंडू त्याला बीड करून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फेकलाय 6 धावेसाठी बिग ब्लास्ट षटकार. एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न स्वरूपात मात्र मिळाली एकच धाव. नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सकाळी एक शेवटचा वॉर्निंग कॉल असेल की आपण खूप फारच उशीर करत आहात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सामने कुठेतरी उशिरा चालू जातात त्याच अनुषंगाने मात्र आपण स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा बॅटच्या रायडरमध्ये चेंडू येत आहे. चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तत्पर मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 पोहोचले 17 या आकड्यावरती. फुलारलेनचा चेंडू आहे दिशा दिले स्टेट डायचा फटका चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बॉल सीमारेषा पार 4 धावेसाठी चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती.
अजूनही 18 चेंडू आणि 55 धावेची आवश्यकता असेल. 18 चेंडू 55 धावा. नक्कीच तिसरा षटक मार्गस्थ असताना ओमने चांगली गोलंदाजी करतोय. 2 षटकामध्ये धावा जरूर आल्या आपल्याला पाहायला मिळतात. 21. पुन्हा एकदा बॅकफुट करण्याचा प्रयत्न. चेंडूपर्यंत जरूर पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. दडपटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाब्यावरती मात्र समाधान मानावं लागलंय. त्या पद्धतीने गावदेवी आपटी संघाने धावसंख्येचा डोंगर रचला, परंतु त्याच पद्धतीने कोलेगाव संघाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये मनीषने चांगली गोलंदाजी केली. 4 धाव्यांवरती जरूर रोखून धरलं आणि त्यानंतर मात्र आर्यन आणि प्लस परागने दोघांनी मिळून एक षटक पूर्ण केलं. त्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये जरूर उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त चौकार षटकार मारावे लागते चांगल्या परिस्थितीमध्ये, अर्थातच फलगाव संघाला पोहोचायचं असेल तर. पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता, दिशा दिली आहे खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्थातच डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी आपटी संघाच्या माध्यमातून. आपटी संघाचा जर विचार केला तर कल्याण विभागामध्ये एका गावामध्ये अनेक टीम्स असताना प्रत्येक टीम मध्ये चांगले प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. तर एक प्रॅक्टिस नेहमीच या संघाची आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्याच जोशाने आपल्या गावाचं नाव या कल्याण परिसरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये चेंडू येतोय. ट्रॅव्हल झाल्या चेंडू तत्पर 2 क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धाव्याने धावसंख्येतून पोहोचली आहे 28 आकड्यावरती.
दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज ओमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हरपिचचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय तर मिळाली एकच धाव. 2 धावा जरूर पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 सेकंदावरती. उर्वरित अजूनही 12 चेंडूमध्ये 46 धावांची मात्र आवश्यकता असेल. प्रति षटकामागे 23.00च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. चौथं षटक मात्र हाताळण्यासाठी एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रज्वलला पाहतोय. आपल्यांचा चेंडू आता ट्रॅव्हल केलाय क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तत्पर मिळाली एकच धाव. खराब चेंडू पाहायला मिळतो. 9+1 अशा 2 धाबा धावपल करते ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 30 सेकंदावरती. प्रज्वल हा गोलंदाज जरूर चांगली गोलंदाजी करत होता, परंतु खराब गोलंदाजी जो चेंडू फेकला 3-8चा चेंडू असेल आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज विशालला पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38 आकड्यावरती. एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झालेली परंतु एकच धाव.
विशालचा जर विचार केला तर विशालने 6 ते 7 चेंडू मात्र निर्धाव घेऊन काढलेत. कुठल्याही प्रकारचा चौकार षटकार अजूनही विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत नाही. जरूर सलामी मिळाला होता परंतु चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो. नॅचरल टर्न आपल्याला जो पाहायला मिळतोय तो हा गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रज्वलच्या माध्यमातून केली गेली आहे. मनीष सुद्धा अजूनही पाहायला गेला तर खुश असतील ज्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी आपल्या संघाने केली आहे. फुल लेनचा चेंडू होता, दिशा दिली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तत्पर मिळतील 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 षटकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही मात्र शेवटचे षटक शिल्लक असतील आणि शेवटच्या षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 35 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकार मारावा लागेल फलेगाव संघाला. 6 चेंडू 35 धावा. एकदा गोलंदाज टाकवते मनीषला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. एका धावेवरती समाधान. 5 चेंडू आणि 34 धावा. या सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे आणि त्याच्या अनुषंगाने कुठे ना कुठे चांगली फलंदाजी मात्र सलामीची पेर विशाल आणि संदेश करू शकला नाहीये. एकदा अगदी वेगाने स्वार केलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉट वरती चेंडू पाडल्यानंतर कुठेतरी वेगाने यष्टीरक्षक हाताने जाऊन विचारते तत्पर मिळालेली डॉट चेंडूची वेळ सांगता. शून्याचा मोहर अर्थातच डॉट चेंडू जास्त फेकण्यात यश प्राप्त झालं. पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये तत्पर मिळालेली एकच धाव. 3 चेंडू मात्र अजूनही शिल्लक असताना 3 चेंडू मध्ये 32 धावा 33 धावा मात्र कराव्या लागतील फलेगाव संघाला. मोठ्या फरकाने जरूर विजयाच्या दिशेने वाटचाल केली अर्थातच या संघाने. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू बॅकअप दी हँड चेंडूला रिलीज केला होता. हीच तर खरी कॅशत आपल्याला पाहायला मिळते. आपली संघाची नेहमीच वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने डॉट चेंडू शोधाय सांगता. पुन्हा एकदा फुल आले चेंडू 9 चेंडू फेकलाय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी 9+4 चौकार. दोन चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा फुलर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तत्पर मिळालेली एकच धाव. 1 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल अंकरपाडा विपक्ष मोस या संघादरम्यान. जरूर मोस संघाने टॉस जिंकला. 1 चेंडू 28 धावा. एकदा खोलवाडा पता चेंडू दिशा दिली आहे. विजय संपादित केला आपल्या संघाने आणि मात्र हार पत्करलेला अर्थातच फलेगाव संघाला. जरूर नौका संघ असला परंतु चांगला